गुढीपाडवा पावला, कर्जमाफी जाहीर. मित्रांनो, तब्बल 22 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार असून त्या संदर्भात खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिपत्रक काढलं आहे. कर्जमाफी संदर्भात त्यांनी काय म्हटलंय ते लाईव्ह दृश्य आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तसंच ते परिपत्रक देखील आपल्याला प्रथम आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे. पहा शेतकरी बांधवांनो, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्जमाफीवरून बेताल वक्तव्य केलं होतं. त्यामुळे शेतकरी वर्ग नाराज झाला होता. मात्र चाणक्य असलेले देवेंद्र फडणवीस यांनी पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुका लक्षात घेता कर्जमाफीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला होता. त्या प्रस्तावाला मंजुरी देत महाराष्ट्रातील फक्त 22 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी असे पत्र केंद्र सरकारने राज्य सरकारला दिले असून आता राज्य सरकारनं या निर्णयाचं स्वागत केलेलं आहे आणि तब्बल 22 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे. याची यादी, GR, परिपत्रक या सर्व गोष्टी आपण लाईव्ह पाहणार आहोत. त्यामुळे या व्हिडिओला एक लाईक करून टाका. आता बघा, कोणत्या शेतकऱ्यांना ही कर्जमाफी दिली जाणार आहे ते पाहूया. ज्या शेतकऱ्यांनी सरकारी बँका असेल किंवा सहकारी बँका असेल किंवा पतसंस्था असेल, यापैकी कोणत्याही बँकेतून पीक कर्ज घेतले असेल तर या ठिकाणी माफ केलं जाणार आहे. आता किती लाख रुपये कर्जमाफी दिली जाणार आहे ते पाहूया. बघा, 2020 ते जून 2024 पर्यंत कर्ज माफ केलं जाणार असून तब्बल 1.5 लाख रुपये कर्ज माफ केलं जाणार आहे. तुमच्याजवळ 4 कागदपत्र असणं आवश्यक आहे. यात पहिला कागद आहे पॅन कार्ड. तुमच्याजवळ पॅन कार्ड असणं आवश्यक आहे. दुसरा कागद आहे आधार कार्ड. तुमच्याजवळ आधार कार्ड असणं आवश्यक आहे. तिसरा कागद आहे 7/12. तुमच्याजवळ 7/12 असणं आवश्यक आहे. चौथा कागद आहे बँक पासबुक. ज्या बँकेतून तुम्ही पीक कर्ज घेतलं आहे त्या बँकेचं पासबुक असणं आवश्यक आहे. आता महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत, कारण या ठिकाणी आपण कर्जमाफीचे परिपत्रक, तसंच GR आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले ते लाईव्ह पाहणार आहोत. त्यामुळे अजिबात व्हिडिओ स्किप करू नका. तर बघा, रत्नागिरी, सातारा, यवतमाळ, नंदुरबार, वाशिम, वर्धा, हिंगोली, गोंदिया, बीड, नागपूर, अमरावती, पालघर, पुणे, लातूर, परभणी, धाराशिव, जालना, बुलढाणा, त्यानंतर अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, गडचिरोली आणि ठाणे या 22 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी 20 एप्रिलपर्यंत करण्यात येणार असल्याची माहिती आता समोर आलेली आहे. तुम्हाला काय वाटतंय? खाली कमेंट्स करा. धन्यवाद.